तर फलटणहून निमकरकडून बोर आणला. किती साली? 2000च आणला तेव्हाच जन्मपारी आपली पुणे जिल्ह्यात आहे. पुणे जिल्ह्यात जमनापारी इथून गेली ते इथून जवळपास सगळीकडे पसरत गेली. इथूनच पसरत गेली. आपल्याकडे 150 पाऊंड 200 गेली. तर इथंच एक सापर आणलं तुम्ही कागद टाकून. कुडामध्ये पहिल्या शेळ्या सुरुवात केली. ओपन पुढे नसं काय नसं असं ओपन राहिलं. आणि हे एकदम भारी केलं बघा, एकदम कमी खर्चामध्ये. कारण मेंढी पालनाचं पण बरंच फायदा आहे. पण आता असं म्हणतात का मेंढ्या ह्या फक्त फिरस्तीवर पाहिजे, बंदिस्त नाही होत. माझ्याकडे 6 महिन्यात 70 किलो झाला. तो 30,000 रुपयाला गेला. तब्येतीला पैसे आहेत त्याचे. नफा आहे ना, नफा नसलं तर चालत नाही ना. नमस्कार मित्रांनो, आपल्या बरोबर हे बाबा आहेत. यांचं वय 68 वर्षे आणि ह्या वयात ते शेळी पालन आणि मेंढी पालन करतात, तेही बंदिस्त. आता पूर्णतः बंदिस्त आहे आपलं, बंदिस्त आहे. हां. आणि यांनी जेव्हा चालू केलं होतं तेव्हा शेळी पालन कोणाला माहीत पण नव्हतं का बंदिस्त शेळी पालन होतंय किंवा अर्ध बंदिस्त होतंय. अशा प्रकारे 2000 साली यांनी चालू केलं होतं आणि तेव्हा सगळ्यात मोठा फार्म पुणे जिल्ह्यातला यांचा फार्म असेल. कारण की तेव्हा कोणाला माहीतच नव्हतं शेळी पालन काय आणि एवढ्या मोठ्या संख्येवरती पाळणं सोपं काम नाही. बाबा आपली एक ओळख करून द्यात, नाव आणि आपला पत्ता. दत्तू शंकर निकम, नागापूर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे. 2000 सालीपासून तुम्ही सुरुवात केली होती याच्यामध्ये. तेव्हा कसं काय सुचलं होतं आणि त्याच्या आधी काय करत होता तुम्ही? त्याच्या आधी आपल्याकडे गायांचा दुधाचा व्यवसाय. माझ्याकडे 3 गाय आहेत. 3 गायामध्ये मी 50-52 कंटिन्यू दूध. हे शेळी पालनामध्ये आपण गेलं पाहिजे, हे कसं काय सुचलं? नाही, त्याच्या अगोदर आमचे वडील होते, मेंढ्यांचा व्यवसाय होता. फिरस्तीला असायच्या मेंढ्या, फिरस्तीला असायचे वडिलांची. वडील गेल्यानंतर आम्ही ती बकरी विकल्यानंतर मी गाय व्यवसाय गवळाला. बैल होती माझ्यात, मी शेती करायचा. नंतर मग हे निमकरचं हे बोरचं व्हिडिओ हे ते पाहून मी एक दिवसाच त्या फार्मला भेट दिली. तुम्ही म्हटलं 2000 साली चालू केलं हे. तेव्हा आपल्या गावरान शेळ्यांनी चालू केलं होतं? गावठी शेळ्यांनी गावठीने केलं होतं. गावठीने चालू केलं त्यावेळेस. आणि नंतर मग त्यावेळेस बकऱ्यातल्या 2-3 शेळ्या राहिल्या होत्या. हा. आणि ह्याच गावामध्ये एक अर्धा किलोमीटरच्या आसपास आहे तो माणूस, त्याच्याकडून 2 शेळ्या आणल्या. गावरान शेळ्यांनी चालू केलं होतं. गावरान शेळ्यांनी चालू केलं. 2 शेळ्यांनी आपल्या नाही, तसे 5-6 झाल्या ना. 5-6 शेळ्यांनी चालू केलं होतं आपण. आणि मग तिच्यानंतर मी तो फलटणहून निमकरकडून बोर आणला गावठी शेळ्यांना. काय त्यावेळेला डॉन बॉस्को मध्ये बी चांगलं चालू होतं. डॉन बॉस्को माहिती आहे ना, येडगावचे. येडगाव. मग तिथं सुद्धा आम्ही गेलो होतो पाहायला. मग तिथला रेट आणि फलटणच्या रेटमध्ये बराचसा फरक राहिला. पण मग मी म्हणलं जाऊ द्या, पैसे गेले तर चालतील आपल्याला, पण आपल्याला हाच फलटणच्या मधलाच आपण हे घेऊ. बोरचा नर आणला फलटण मधून. किती साली? ते 2000च आणता त्याच्या आसपास. आता एवढं लक्षात नाही. एवढं लक्षात नाही. पण म्हणजे पहिला आपल्या गावरांच्या शेळ्या होत्या, त्याच्यावरती आपण बोरचा नर आणला का तर क्रॉस करायला. मग त्याच्यानंतर इथंच एक सापर आणलं तुम्ही कागद टाकून. हा, म्हणजे एकदम कमी खर्च, साधं. नाही, त्यावेळेला काय सापर नाही, काय त्यावेळेला भीती काय कसलीच नव्हती. वाघ पीक हे आत्ता झाले, त्यावेळेला वाघ पीक काहीच नव्हतं. इथे शेळ्या इथे ह्या वाट्यावर फरशी नव्हती, काय नव्हती, ह्या वाट्यावर शेळ्या बसून. कुडामध्ये पहिल्या शेळ्या सुरुवात केली. ओपन पुढे नसं काय नसं असं ओपन राहायचं. आणि शेळ्या काय होतं, मी तुम्हाला काय सांगितलं, शेळ्यांना पोटभर चारा असल्या त्या शेळ्या कुठे जात नव्हत्या. कुठे जात नसत. रात्री फिरस्तीवरती असायची सुरुवातीला. हा, फिरस्ती गाव तोलाच ना, ते गावाच्या कडेला तिथं फिरस्ती. तेव्हा बोर आणला. बोरच्या नंतर कोणती जात आणली? बोरच्या नंतर मी हा गव्हर्नमेंटचा फार्म आहे फराला, UP-MP मध्ये. UP ला मथुराच्या जवळपास. मथुरापासून काहीतरी 20-22 किलोमीटर अंतरावर आहे तो फार्म. मग तिथं तो शोध लागला. मग तिथं आम्ही पाहण्यासाठी गेलो. मग पाहिल्यानंतर तिथे एक अर्ज केला तर मला असंच पुणे शेळ्या पाहिजे, शेळ्यांनी नर पाहिजे. मग अर्ज द्यायचा. त्यांनी मला 4 महिन्याच्या नंतर बोलवलं का बा तुमचा अर्ज हे झालं, तुम्ही येऊन घेऊन जाऊ शकता. मग आम्ही 2-3 जण गेलो रेल्वेने आणि मग त्या रेल्वेने शेळ्या आणल्या. तेव्हा किती शेळ्या आणल्या होत्या? कोणत्या जातीच्या होत्या? त्या 5 शेळ्यांनी 2 बोकड होतो जमनापारीचं. तिथून पुढे आपल्या याच्यावर जमनापारी आली. मग तिथून पुढे तेव्हाच जमनापारी आपली पुणे जिल्ह्यात आहे. हा का? म्हणजे तोपर्यंत पुणे जिल्ह्यात जमनापारी कोणी आणलीच नव्हती? तोपर्यंत शेळी दिसत नव्हती पुणे जिल्ह्यात. पुढे दिसत नव्हती जमनापारी शेळ्या आहे ना. आणि कोणाला हा फार्म हे कोणाला वाटत नव्हतं का बा हे शेळी पालनाचा असं आहे. मग आपल्याकडे आल्याच्यानंतर आपल्याकडे भरपूर लोक यायला लागले. इनामदाराला मग त्याच वेळी तो बोरचा नर तो दिला ना पिल्लू. आणि मग त्यांनी ते पिल्लावरती माझं पाहून करत गेला. मग त्याला ते अजून 4 जण भेटले, अजून 4 जणांनी तयार केलं.
असं करत आम्ही ते पुणे जिल्ह्यात जमनापारी इथून गेली ते इथून जवळपास सगळी पसरत गेली. इथूनच पसरत गेली. त्याच्यावरती आपण आपली संख्या वाढवत गेलो का विकत राहिलो मग? नाही, मी विकत राहिलो, संख्या वाढत राहिली. हे शेळीचे कसं आहे, हा, मादी ठेवत गेलो आपल्याकडे. माझ्या ठेवत गेलो शेळ्या. मग सगळ्यात जास्त संख्या किती झाली होती आपली? आपल्याकडे 150 पाऊंड 200 संख्या झाली. 150 पावणे 200. आणि त्याच्यामध्ये जाती कोणत्या होत्या? जमनापारी, बोर, जमनापारी, बोर हा, आणि असं मग ते क्रॉसिंग होत. क्रॉस होते काही. पण क्रॉसला वेट जास्त व्हायचं. मग तेव्हा किती साली होते हे? 2000 सालापासूनच तयार होत गेलं. नाही, जी संख्या असेल 150 पावणे 200 ती 2005, 10. ती पार 20 पर्यंत संख्या राहील. म्हणजे जवळपास 2020 पर्यंत तुमची 150 पावणे 200 संख्या होती शेळ्यांची. मग आता तुम्ही हे आता बघतोय आपण फार्मवरती जवळपास 50-60 पर्यंत संख्या आहे. कमी 40 एकच आहे. मग कमी केलं याचं कारण काय आता कमी करायचं? कमी केलं आता आपलं वय पण झालं हा, आणि आपल्याला पाठिंबा नाही राहिला. मुळात पाठिंबा नाही राहिला. पाठिंबा जे करणारे लोक आहेत ना, ही राहिली नाही माझ्या मागे. त्यामुळे मी हे कमी करत चाललो. जे शेळी पालन मध्ये तुम्ही करत होता तेव्हा फिरस्तीवरती होतं का बंदिस्त होतं? नाही, मी त्यावेळेला थोडा फिरवायचा ना, अर्धबंदिस्त अर्धबंदिस्त म्हणायचं. अर्धबंदिस्त आहे. आणि आता जे करताय ते आता पूर्ण बंदिस्त. आता फिरत नाही कुठं काय. त्यावेळेला मी हे बुसकास घेत नव्हतो. घरचा चारा भरपूर आहे त्यावेळेला. चाऱ्यामध्ये काय द्यायचं तेव्हा? चाऱ्यामध्ये खोराकाला राहायचं, शेंगदाणा पेंड राहायची. तो ना शेंगदाणा पेंड, गहू, मका, हरभरा चुनी एवढंच राहायचं. जास्त वायफाट काही नसतं. हे तुम्ही जास्त काम केलं ते जमनापारीमध्येच काम केलं जास्त जमनापारीमध्येच काम. बोर सुद्धा एवढं मी ठेवलं नाही. आता जे तुम्ही मेंढ्या केल्यात, मेंढ्या करण्याचं कारण काय? नाही, मेंढी शांत स्वभावाची, शेळ्यांसारखी वायफाट हे करत नाही. शांत स्वभाव, शांत राहणार, खाणार खालच्या खाली, वर मान करणार नाही, काय नाही खालचं जेवढं सापडलं तेवढंच खाणार. तशी शेळी वरमान करून शेंडा हाणणार. तर शेळ्यांचा काय त्रास होता? वेगळा काय त्रास होता? नाही, शेळ्यांचा त्रास नाही, पण शेळ्यांचं थोडं कामकाज थोडं अवघड आहे. अवघड म्हणजे काय नक्की? नाही, शेळ्यांना काय, शेळ्यांना कष्ट जास्त लागते साहेब. शेळ्यांचा समजा शेळी गेली तर मग ते कळडू पाजा, ते प्यायले की नाही बघावं लागत, ते परत तिला खायला घालायचं. शेळ्या तसं मेंढीचं नाही. मेंढी विली तिच्या पगणे सुद्धा नाही. ते आपाप कुकर उठणार, ते आपलं पेणार, गार वीर सगळं व्यवस्थित पडणार. मेंढी म्हणजे लक्ष कमी द्यायला लागत ते मेंढी मध्ये. आता हे मेंढे ना, आता मी तो राहिले, मी आत्ताच आलो एवढ्यात आणि यांना हे करते. तर शेळ्यांनी ना गरजेनं उठवली असते. तसं मेंढ्यांना ती तग धरून राहतात. तंग धरून. पण आता असं म्हणतात का मेंढ्या ह्या फक्त फिरस्तीवर पाहिजे, बंदिस्त नाही होत, त्याच्यावरती काय म्हणू? नाही, बंदिस्त होतात मेंढ्या. बंदिस्त उलट फरिस्तापेक्षा बंदिस्ताला प्रतिसाद चांगला आहे. वजन वाढ चांगली. आणि यांची एनर्जी खराब होत नाही ना. हा, कुठं इकडे तिकडं फिरणार नाही, उड्या नाही मारणार. मेंढ्या म्हणजे पोटासाठी त्यांना 8 तास भटकावं लागतं. सकाळपासून 5 वाजेपर्यंत, संध्याकाळी 5-6 वाजेपर्यंत. मग त्यात सापडलं तर ठीक चारा, नाही सापडलं तर मग त्यांना अर्ध फूट राहावं लागतं. आणि त्यानंतर पाण्याचं मोठी समस्या. पाणी चांगलं कुठे मिळत नाही, ते नाही मिळत. मग गटारातलं घालून पाणी प्यायचं आणि मग त्यामुळे जास्त मेंढ्या त्यांच्याकडे आजार जास्त होतो. तसं आपल्याकडे यांना आजार होत नाही. यांना आपण एकदा डिवॉर्मिंग केलं पावसाळ्याच्या टायमाला आणि ह्या 2 लसी दिल्या ना, यांना मेंढ्यांना काहीच करावं लागेल. आजार येणार नाही, काही नाही. यांना थोडं कमी पाहू द्या, काही होणार नाही. शेळ्यांमध्ये आजार कोणते यायचे मेन? जास्त आजार म्हणजे बुळखंडीचा आजार जास्त, PPRचा आजार जास्त. याच्यावरती तुम्ही लसीकरण तर PPR वरती लसीकरण तर असायचीच ना? हा, लसीकरण. पण एकदा आजार आल्याच्या नंतर अवघड कामकाज. त्यामुळे लसीकरण करणं गरजेचं आहे. लसीकरण करणं गरजेचं आहे. ते मेंढराला पण करतं ना? मेंढराला करतात, मेंढरा दोन्ही लसीकरण. आता टोटल मेंढर किती आहेत आणि शेळ्या किती आहेत? आता हे 30 मेंढ्या आहेत. लहान मोठे. लहान मोठे आणि 9-10 शेळ्या आहेत. आता ह्या मोठ्याच मेंढ्या आणल्या होत्या का बारीक पिल्लं आणली होती मग मोठी केली? मी सांगितलं तुम्हाला, जतवरून 4 नर आणि 1 मेंढी आणली सगळ्यात सुरुवातीला. कधी? 2022-21 ला. मग तिच्यापासनं ही वाढत गेली सगळं. आणि बाहेरून काय विकत आणायचं? मग विकत आणलंच नाही, याच्यापासूनच वाढत. मेंढ्या याच्यापासूनच वाढत गेल्या. याच्यापासून वाढत गेल्या, विकत नाही आणली.
कोणत्या कोणत्या जातीच्या मेंढ्या त्यावेळेला काय हे माटगावचंच क्रॉसिंग होतं सगळं त्यांच्यात. आता जे नवीन आणलेत शिंगावाल्या? आता हे बन्नूरचं आणले, महिना झाला असेल त्याला. हे बन्नूरचं 4 आणलेत. ते काय फक्त आपल्याला अनुभवासाठी आणलेत का? अनुभवासाठी आणले. ते याचं वजन कसं आहे, वाढ कशी होईल आणि याच्यातून विक्री कशी होईल, याला मागणी जास्त का आपल्या बकराला मागणी जास्त. बरं, आता मग आता हे शेळ्या पूर्ण तर कमी केल्या, मग आता हे पूर्ण बंद करून टाकणार शेळ्यांचं? हा, शेळ्यांचा थोडं थोडं बंद करून टाकणार. हा, कारण की आता किती 7 शेळ्या आहेत ना तुमच्या? नाही, 3 शेळ्या. 4 शेळ्या. 4 शेळ्या. 2 ह्या 2. हे कोणत्या जातीच्या आता? आता ही कोठामध्ये मिक्स कोठ आहे. हा, पण मग सोजतलंच. पण शेळ्यालाही वाईट कोणी आलं ते म्हणजे आता काढल्या घरी कधी दुसऱ्या शेळ्या. हे सोजतच्या आहे ना शेळ्या? एवढ्या चांगल्या जातीच्या शेळ्या होत्या तरी पण तुम्ही शेळ्या कमी करून टाकल्या. नाही, मला शेळ्यांमधला प्रॉफिट कमी झालाय का काय असं वाटतं? नाही, प्रॉफिट नाही कमी झालं, माणूस बळ कमी झालं. हा, बरोबर. म्हणजे तुम्हाला एवढं जमलं नाही त्यामुळे मग शेळ्यांचं कमी केलं. मेंढरांमध्ये सोपं आहे आपलं करायला. हा, मेंढरा समजा 2 तास लेट झालं, संध्याकाळी जरी कडून गावाहून जरी आलं 5 वाजता 6 वाजता आलं, नाही काही जरी आपलं भोसकाट टाकलं तरी ते शांत राहणार. आता 4-5 वर्ष झालं तुम्ही करताय मेंढरांचं, तर मेंढरांमध्ये आजार कोणते कोणते येतात? मेंढरामध्ये शेळ्यांसारखेच आजार आहेत. आजार काय त्यांना पण येतात का तितके शेळ्यांमध्ये कसे आजार येतात? आपल्याकडे येत नाहीत. आपल्याकडे लसीकरण असल्यामुळे आपल्याकडे आजार हा यांचा विषय नाही. आजार हा विषयच नाही राहिला त्यांचा. आपण टायमाला सगळं लसीकरण करतो, त्यामुळे आजार सहसा येत नाही. आणि मी उलट लोकांना सांगतो, इथे जे काही वाडेवाले असतात बकरावाले, त्यांना सुद्धा सांगतो बाबा लसीकरण करायला, दवाखान्यात लस आली उपलब्ध आहे, तुम्ही घेऊन या, करा. काही वेळेला त्याला सुद्धा मदत करू लागायला मी जात असतो. तुमचं रोजचं चाऱ्याचं नियोजन कसं असतं सकाळपासून संध्याकाळपर्यंत? आता मी यांना 3 टाइम चारा टाकतोय. सकाळी खुराकामध्ये काय? खुराकामध्ये सरकी पेंट, शेंगदाणा पेंट आणि गव्हाचा भुस्सा हे असते. त्याच्यानंतर मग यांना हरभऱ्याचं भुसकाट, तुरीचं भुसकाट टाकायचं. मग हे टाकल्यानंतर दुपारी 1:30-2च्या आसपास हिरवा चारा टाकायचा. हिरव्यामध्ये काय देतो? हिरव्यामध्ये मका असते, नेपियर असते आणि ज्वारी असते आणि घास असतो थोडाफार. मेथी घास आपला? हा, मेथी घास. आणि संध्याकाळी पण हाच डबल परत हिरवाच? हा, हिरवाच परत संध्याकाळी 5-6-7 वाजेपर्यंत टाकून देईल, म्हणजे यांचं संपला विषय. आता बघतो ना, तब्येती चांगल्या आहेत तुमच्या मेंढरांच्या पण आणि शेळ्यांच्या पण तब्येती चांगल्या आहेत तुमच्या. ज्या तब्येती बनतात त्या खुराकावरच बनतात. खुराकामध्ये महत्वाचं काय काय पाहिजे, काय काय दिलंच पाहिजे आणि किती दिलं पाहिजे शेळीला, मेंढीला? खुराकामध्ये मका, गहू आणि शेंगदाणा पेंड. शेंगदाणा पेंड थोडी असली ना, आता शेंगदाणा पेंड महाग आहे त्यामुळे थोडी टाकावं लागते. सरकी? नाही, सरकी चालते, सरकी एकदम उत्तम. पण ती पण महाग झाली ना आता? हा, ती महाग झाली, पण सरकी कशी होती, शेंगदाणा पेंडीपेक्षा ती डबल होती भिजवल्यानंतर. सरकी भिजवल्यानंतर ती समजा 1 किलो असेल तर 2 किलो, त्यामुळे ती परवडते. मोठ टाकायला ती परवडते. तशी शेंगदाणा पेंड 70 रुपये किलो, चांगली शेंगदाणा. एक साधारणतः एका शेळीला दिवसभरात किती ग्रॅम गेलं पाहिजे अंदाजे? 250 ते 250 भरपूर झालं त्यांना खोराक. हा, की तब्येत चांगली मेंटेन राहील, पिल्लू एकदम सुदृढ राहील. हा, पिल्लू चांगले होते. आता पहिली पिल्लं 3.5 ते 5 किलो पर्यंत पिल्लं होते. ते जाती पण आणि आपला खुराक पण देतो त्याच्यावर. नाही, खुराक चांगला असेल तर पिल्लं चांगले होते, जात चांगली असेल तर पिल्लं चांगले होते. पण खुराक जर नसेल ना, पार 1.5 पाऊण 2. हा, मेन तर खुराकावरती लोक कंजूसी करतात, खर्च कमी करायचा, पण मग ते नंतर नुकसान भोगावं लागतं आपल्याला. भोगावं लागतं. नाही, आपल्याच होते तर काय वेळ होतच. हा, थोडंफार होतच. त्यांच्याकडे दुर्लक्ष जर केलं तर मग ते होणार. पहिली जी विक्री व्हायची याच्यातून ती कशाची व्हायची, म्हणजे ईदला करायचे, नारांची पिल्लांची करायचे का? त्यावेळेला ईदलाच माझ्या ज्यावेळेस शेळ्यांचं होतं ना, त्यावेळेला बकरी ईदलाच लोक यायची. इथे येऊन पूर्ण जागेवरती विक्री होऊन जायची बकरी ईदला? मुंबई, नाशिक, कोल्हापूर यासाठी भरपूर लोक यायचे. एक साधारणतः 100 शेळ्यांमाग किती नफा मिळायचा तेव्हा खर्च जाऊन? मला एक 7-8 लाखापर्यंत होत होतं वर्षाकाठी, आरामशीर फार मोकळ्या खांदी व्हायची. हा, आणि वरतून तुम्ही म्हणजे जास्त रेट पण लावित नव्हते? नाही, मी रेटच लावत नाही साहेब. पहिल्यापासून म्हणजे माझं मागून समोरच्याचं भागलं पाहिजे, हा माझा उद्देश पहिल्यापासून. तुला पहिले सांगितलं
की हे पिल्लू जर 20,000 जात असं ना, मला याचे 16,000 मिळाले ना, 4,000 त्याला सुद्धा पाहिजे, असं माझं तत्व आहे. आता आता तुमचं पूर्ण बदलले, आता शेळीवरून तुम्ही पूर्ण मेंढीवरती आलेत. तर आता बरेच शेळी मी आता मेंढीवरती. आता बरं 3च शेळ्या राहिल्यात तुमच्याकडे. 3-4 शेळ्या. आता बाकी बरेच जणांचे काय करतात की 3-4 महिन्याचे पिल्लं आणून मेंढ्या परत 3-4 महिने सांभाळून विक्री करतात, असा एक व्यवसाय करतात. तो व्यवसाय आहे, पण तो आपल्याकडे नाही. तुम्ही नाही करत आहे. आपल्याला नाही करत. तुम्ही काय करायचंय की तुम्हाला पिल्लं घ्यायचे स्वतः, आपल्याला पिल्लं घेऊन स्वतः आपल्याला 2 रुपये कमी याच्यामध्ये गेलं तर आपल्याला परवडते ना. ते कसं परवडतंय ते सांगा ना एकदा. आता समजा तुमच्याकडे 10 पिल्लं आणली, काय होतं, त्या लोकांनी समजा बाहेरून 4 पिल्लं आणली, 8-10 पिल्लं आणली. 10चं गणित पकडा, कारण मग ते सोपं जातं लोकांना. 10 पिल्लं जर आणली तर त्याला ती परत 3-4 महिने सांभाळायची, आणि मग तिथून पुढे त्याला कस्टमर शोधायचा, मग ते विकायचे, मग त्याचे जे काय असेल खर्च तो त्यात धरून मग त्याची किंमत काढायची. मग ती बाजारात तेवढी किंमत त्याची होत नाही. हा तुमचा अनुभव आहे. हा माझा अनुभव. पण आपल्याला समजा व्यापाऱ्याने आपल्याला 2 रुपये जरी कमी दिले तर आपलं घरचं असल्यामुळे आपल्याला काय वाटत नाही, 2 रुपये कमी, चल व्यवस्थित जा. आता एक मेंढी लावल्यावरती खाली किती महिन्यात होती? ही मेंढी 5 महिने खाली होणार, 5 दिवसांनी अशी खाली होणार. आणि परत लागणार कधी? ही लगेच लागणार. दुसऱ्या माझं लावलेली चांगली, पहिल्या माझं सुद्धा लागते, पण दुसऱ्या महिन्यात 1.5 महिन्यामध्ये मेंढी लागायला लागते. 14-15 महिन्यात 2 वेत होतात. 14-15 महिन्यात 2 वेत आरामशीर होते, पर मोकळ्या खांद्याचे. आता माडगाळ क्रॉस आहे आणि बन्नूर आहे आपल्याकडे जात. आता आपल्याकडे माडगाळ क्रॉस, बन्नूर आणि रेम्बोच आहे. फक्त आपली आवड आहे म्हणून ती तुम्ही एक जात आपली वेगळी ठेवली. आणि नर कोणता आहे आपल्याकडे? आता हा माडगाळचा एक नर आहे. माडगाळचाच आहे ना? पहिल्या माडगाळचा नर आहे. आता याच्यात ना आपण विक्री कशाची करणार आहे मेंढ्यांमधून? आता आपण मेंढ्यामध्ये नराची विक्री करणार. नर मोठ्या मादे किती आहे? आपल्याकडे मोठ्या माद्या जवळजवळ 20 असतील, 20-22 माद्या असतील. आणि आता जी पिल्लं आहेत ती आपल्या घरचीच आहे ना, बाहेरची काय आपण आणलेली नाही विकत? बाहेरची काय, ही 4 बन्नूरची एवढीच. ती फक्त वेगळी जात आपण आणायची म्हणून ती फक्त आणल्यात. बाकी माडगाळ क्रॉस आपल्या घरचीच सगळी पाहिजे घरचे. आणि याच्या आधी तुम्ही नरांची विक्री केली आहे का? हो केली, नरांची विक्री ही आपल्याकडे झाली ना, माडगाळ क्रॉसची. हो. साधारणतः आता तुमच्याकडे पैदास झाली आणि त्यानंतर तुम्ही किती महिन्यानंतर नरांची विक्री करणार? नाही, येण जशी होईल तसं. मागच्या वेळेस कधी केली होती तुम्ही? किती महिन्याची पिल्लं होती? मागच्या वेळेस 6-6 महिने. किती वजन होतं 6 महिन्याचं पिल्लांचं? 6 महिने वजन असं नाही, 35-34-35 त्याच्यावरनच राहतं वजन. काय रेट राहतं? 14-15-16 पर्यंत जात आरामशीर जायचं. फाटकाला सुद्धा म्हणावं लागत नाही बाबा मला हे नाही झालं ते नाही झालं. मेंढरांना किंमत म्हणजे किंमत आहे, आणि विक्री पटकन होती, आणि विक्री पटकन होती. मागणी पण तशी मार्केटमध्ये मागणी. एक 14-15 महिन्यात 2 वेत होतात मेंढीचे. 14-15 महिने 2 वेत होतात, आरामशीर होतं. तर मेंढी एक पिल्लू देते का 2 देते? नाही, काही ते आता कसं आहे, वंशावळीवर अवलंबून आहे. आणि मेंढीला जर आपण चांगला खुराक दिला आणि वंशावळ चांगली असेल 2 पिल्लं ती देऊ शकतो. पण मग जात पण तशी पाहिजे ना? हा, नर जुळ्यातला पाहिजे. नाही, मग जात कोणती पण असू दे का? हा, जात कोणती असली तर. आता आपल्याकडे बघा, आता ते आपण हे पाहिलं ना, ते मग बारीक कानात होतं ना, बन्नूर. नाही, ते रेम्बो रामबोलेटचं. मग ते जुळं झालं होतं त्या मेंढीला. ते मेंढी तब्येतही चांगली होती. तुमच्याकडे माडगाळ क्रॉस जाते? माडगाळ क्रॉस. याच्यामध्ये जुळ्याचं प्रमाण किती आहे? तुमचा अनुभव काय आला? नाही, जुळ्याचं प्रमाण माझ्याकडे थोडं हे झाले, म्हणजे माझ्या दृष्टीने मला थोडं कमी मिळालं. किती म्हणजे 10 शेळ्यांपैकी किती 2 देतात? 10 मध्ये मेंढ्यांपैकी 10 मध्ये 3-4 दिला. 3-4 दिलेलं आहे. दिले. मग तुमची अपेक्षा काय किती दिलं पाहिजे? नाही, अपेक्षा म्हणजे जेवढं सक्सेस होईल, समजा 10च्या 10 दिलं तर फार्मामध्ये उत्पन्न वाढेल. पण तसं ते होऊ शकत नाही, कारण काय होतं, काहींची तब्येत खराब होणार, काहींना समजा ते लागू पडणार ना पडणार, एकाला पडत नाही. ते मेंढ्यांची पिल्लांची मर होती का? नाही, आपल्याकडे मर नाही होत पिल्लांची. नाही, पिल्लांची मर नाही आपल्याकडे. आणि तशी पण मेंढ्यांमध्ये प्रतिकारशक्ती जास्त असल्यामुळे शेळ्यांपेक्षा प्रतिकारशक्ती मेंढ्यांमध्ये जास्त आहे. त्यामुळे लहान असताना पण जास्त काय काळजी घ्यायला लागत नाही. काळजी नाही, पिल्लांची नाही काळजी. लहान मेंढी आणि जे ती पिल्लं झाले होते अशीच फिरत राहतात तिथं. आता जशी फिरतात ते पार काय बघायचंच नाही तिकडे. जसं प्यायचं तसं पिऊन द्यायचं, काय नाही. आपण त्यांना बंद करीत नाही, काय नाही. अशी 1-2 महिने अशीच पेत राहतात आणि ते आपले खेळ राहतात. सोपं काम आहे पिल्लांचं. आणि
ज्याला खास व्यवसाय करायचा त्यांनी जर लक्ष जर दिलं ना हम्म. तर ही काय 3 महिन्यामध्ये 25 किलो ओलांडून जाते. 3 महिन्यात पिल्लाचं वजन 25 किलो होऊन जातं. होऊन जाईल आणि लक्ष दिलं तर. हा, त्या पिल्लाची किंमत काय मिळते बाजारात 3 महिन्यात? मग पिल्लाची किंमत 12-13च्या परत आसपास आहे ना. हे बी 25 किलो जरी झालं 12,000ला एक सहज. नाही काय तर 8 ते 10 हजार तर हमखास मिळणार आहे. नाही, 8-10 हजार तर जास्त मिळतील पण कमी. जास्त मिळते हा, म्हणजे 12-13 हजार रुपये तुम्ही म्हणतात मिळते. 12,000 रुपये जास्त भरपूर मिळणार. फक्त तब्येत तशी पाहिजे, क्वालिटी तशी पाहिजे त्या पिल्लाची. तब्येत पाहिजे, क्वालिटीला नाही लई हे काय खाटी काय तो का पाहिले नाही त्याला काय घेणे त्यांनी, त्याला फक्त वजन पाहिजे. तो काय म्हणणार मला मोठे हा, मग कोणती जात असो. हा कोणती जात असू दे. तर तुम्ही माडगळ क्रॉसच का निवडली होती? नाही माडगाळ आपल्याकडे जास्त चालती जास्त माडगाळ याला त्याला. आणि माडगाळ शांत स्वभाव जास्त, मेंढ्या जास्त शांत, लई शांत. मार्केटला मागणी पण आहे माडगळ मागणी मार्केटला मागणी पण आहे आणि हे शांत स्वभावचे जास्त. मग तसं तर गावरांची पण मागणी आहे ना, गावरान मेंढ्यांची. काही गावराला हे नाही नावरत. वजन वाढ वजन वाढ गावराला हे नाही नावरत. म्हणजे वजन वाढ चांगली आहे याच्यामध्ये. हा वजन वाढ चांगली. 1 वर्षाचा नर किती किलोचा होतो माडगळ क्रॉसचा? चांगलं जर सांभाळलं ना तर 70-80 माझ्या 6 महिन्यात नर 70 किलो झाला. तो आहे ना मला मारलं त्यांनी, इथंच मारलं त्यांनी मला. कोणता होता? माडगळ क्रॉसचा होता. हा माडगाळ करतो. कधी विकला त्याला? मागच्या वर्षी. हा त्याला मागच्या वर्षी. त्याची किंमत काय झाली सांगा आपल्याला प्रेक्षकांना. तो 30,000 रुपयाला गेला. मारलं म्हणून त्याला विकले, नाही तर तो चांगल्या क्वालिटीचा होता. चांगला होतो. आणि त्याला काय केलं तर खच्ची केलं होतं, त्यामुळे तब्येतीने तो स्ट्रॉंग राहील. म्हणजे जर आपल्याला विक्री करायची तर पहिली खच्ची करून घ्यायचं. किती महिन्याला खच्ची करायचं? हे 2-3 महिन्यात खच्ची करून राहील. 2-3 महिन्याच्या आत खच्ची करायचं. वजन वाढ पटपट जास्त होती, मग वाढ चांगली होती. पण मग तुम्ही जर 1 वर्षाचं नर करत असाल तर मार्केटला तितकी मागणी आहे. आता समजा मी माझ्याकडे 40-50 नर झालं, तेवढी मागणी आहे, खपू शकतात खपू आरामात. खपतात. खर्चाचं नियोजन कसं आहे? आता विक्रीचं पाहिलं तर खुराकाला खर्च आहे, आपण सुका चारा घेतो त्याला खर्च आहे. खर्च आहे ना. हां, पण मग प्रॉफिटेबल आहे का? नाही प्रॉफिट आहे तरी आपल्याला लई पैशाची अपेक्षा नाही. आपण पहिल्यापासून तुम्हाला सांगितलं आपल्या पैशाची अपेक्षा नाही. आपण हा आपल्या समाधानासाठी हा व्यवसाय करायचा. हा तुमची आवड आहे, पण मग फायदा आहे ना. फायदा आहे. फायदा असल्याशिवाय आपण करतही नाही. आवड जरी असेल तर फायदा असला तेव्हा हा माणूस करत. हां. तर फायदा किती आहे? आता समजा मी 10 मेंढ्या पाळल्या, त्याला तुम्ही म्हणता आता तुमच्याकडे 3 यांना 2 तर होते ते, एक 25 पिल्लं होते ते वर्षभरात. 2दा वेळेवरती म्हणजे 14 महिन्याचं 14-15 महिने दर वर्षभर नाही पकडत. तर ते 10 मेंढ्यांमागं खर्च किती होणार आहे तुमचा वर्षभराचा? खुराक, सुका चारा, बाकी हिरवा चारा, आणि जमीन किती लागणार आहे हिरव्या चाऱ्यासाठी? नाही 1-1.5 एकर असले भरपूर जमीन आहे. 1 एकरचा तुमच्या ह्या सगळ्या 40-50 वरती होत असेल 1 एकरवर. हा 40-50 लोक हो खात असतील ना. हा उरतो चारे 1 एकरचा. खर्च किती होता असं 1 वर्षभरात? 1 महिन्याचा पकडा 200-250 ग्रॅम खुराक असतो रोज. 200 पकडून झाला. हा 200 पकड. तुम्हाला 32 रुपयांनी 30 दिवसाचा किती किलो खुराक? 2 किलो खुराक रोजचा 2 किलो. हां, त्याचे जवळपास 2,000 रुपये होतात महिन्याचे. हा महिने 2,000. हां, आणि सुका चारा किती किलो टाकता रोजचा एकाला? सुका चारा याला असतो 1 किलो असतो सुका चारा. 1 किलो. तो रोजचा 10 किलो म्हणजे 300 किलो झाला तो. 300 किलो झाला. किती किलो पडतो सुका चारा? तो पडतो आपल्याला 8 रुपये 9 रुपयाच्या आसपास. 8 रुपये 9 रुपये पकडा. 9 रुपये पकडा. रोजचं 10 किलो 10 किलो म्हणजे 300 किलो म्हणजे त्याचे 3,000 रुपयाच्या आस म्हणजे 2700 होतात, पण 3,000 रुपयाच्या आस. हां, 2 आणि 3 5,000 रुपये हा खर्च महिन्याचा. म्हणजे 5,000 रुपये महिन्याचा खर्च आहे. 10ला 5. हां, तो जर 14 महिन्याचा पकडला तर 70,000 रुपयाचा खर्च होतोय. आणि वरतून काय औषध लागणार आहे 10-1 हजाराचे औषध. 10-5 हजाराचे औषध असतात. हां, तेवढे कधी आली अडचण काय समजा अडचण आली तरच, नाही तर काय एवढं नाहीच आहे. खर्च दवाखान्यात खर्च नाहीच होत. आणि हिरव्या चाऱ्याचा काय खर्च पकडाल? आता हिरवा चारा आपल्या घरच्या घरीच असतो हिरवा चारा. तर 10-1 हजाराचा खर्च त्याच्यात पकडा. 10,000 रुपये हिरवा चारा काय आपण नसतं बियाणं आणायचं आणि ट्रॅक्टरचं, बाकी काय आपलं घरच्या घरी मजुरी. मग जर 10 मेंढ्यांसाठी आपण 10,000 रुपये खर्च पकडला औषधांचा आणि हिरव्या चाऱ्याचा तर बरोबर आहे? बरोबर होईल. मग 70,000 रुपये खर्च होईल बरोबर. आणि जे पिल्लू आहे ते 3 महिन्यापर्यंत काय खातं का? नाही पिल्लू
महिना 6 महिने झाले ना हा मग खातं. थोडं थोडं खायला लागते ते. मग खायला तरी त्यात काय खाणार आहे? थोडं थोडं खाणार आहे. 3 महिन्याचं जरी पकडलं तरी आपण नाही 3 महिने लई नाही काय एवढं खात. काय खर्च होईल त्याचा 3 महिन्याच होतपर्यंत? 3 महिने काय खर्च त्याला 3 महिने काहीच नाही साहेब खर्च. 3 महिने ते सारखं हा. 4 वेळा आईला प्यालं हा भागलं त्याचं. आणि थोडाफार खुराक खाल्ला त्याने, हा थोडं सुका शेळ्या मेंढ्यांबरोबर खाल्लं. मेंढ्यांबरोबर ते खाते. ते काय त्याला वेगळं काय असं करायचं नाही, त्याच्याबरोबर ते खाते. मी 10 मेंढ्यांचा 1 वर्षभराचा 70-80 हजार रुपयाचा खर्च आहे. हा खर्च आहे. मी वर्षभराचा नाही पकडलाय, मी 14 महिन्याचा खर्च पकडलेला आहे, जेणेकरून 2 वेत होतील. हा 2 येत होतील 14. मग त्याच्यामध्ये जर चांगल्या प्रकारे जगवलं तर 25 पिल्लं तुम्हाला मिळणार आहे. हा आता ती 25 पिल्लं सहज मिळणार, 5 सहज हमखास. चांगलं अनुभव आहे, मंडळी. कारण की त्यांचा कॉन्फिडन्स एवढा सांगून जातो का 25 ते मिळवतात आणि त्यांना कमी वाटते 25. आता पुढच्या वेळेस अजून आलं तर वाढतील का नाही? वाढतील ना वाढतील. हा त्यांचा अनुभव आहे. त्या 25 पिल्लांची किंमत तुमच्यावरती आहे, तुम्ही कितीला विकता? 6,000ला विकता का 7,000ला विकता का 10,000ला विकता? नाही सरासरी ना ते 11-12च्या पुढे जाणार, कमी नाही. तुमच्यासारखी सांभाळणी पाहिजे त्याला. हा सांभाळलं पाहिजे. नाही तब्येत दिलं पैसे आहे त्याचे. हा ना. हा तुम्ही जर त्याचे तब्येत जर दिली, वजन दिलं तर पैसे आहेत. तुम्ही वजन नाही दिलं मग ते 5,000 सुद्धा घ्यायला कानकूस करतो. हा म्हणजे 2.5-3 लाख रुपये कसे करून निघणार तुम्हाला 10 मिनिटात मागे? 10 मिनिटं होतो तेवढ्या 3 लाख. आणि तुमचा खर्च एक 70 ते 80 हजाराचा खर्च कमी जास्त होऊ शकतो. हा खर्च कमी जास्त होऊ शकतो तुमच्यानुसार. आता यांच्यानुसार आपण कॅल्क्युलेशन करून सांगितले तुम्हाला. 1.5 लाख रुपये आपल्याला कसे मिळतील त्याचे? बरं का? याच्या कशामधनं 10 मिनिटांमधनं 1.5 लाख रुपये आरामात मिळतील. तुम्ही याच्यामधनं किती नर विक्री केलीत? बरेच नर विकले. आता तेवढं कॅल्क्युलेशन नाही डोक्यामध्ये. नाही लय विकले. कारण की त्यांचा हेतू म्हणजे फक्त नफा कमवणं नाही, त्यांची आवड आहे म्हणून ते चालले. आवड आहे म्हणून. आणि त्यातनं नफा पण मिळतो असं नाही का नफा नाही म्हणून? नफा आहे ना. नफा नसलं तर चालत नाही ना. नफा नसल्या चालत नाही. आपण आवड म्हणून आणि नफा सगळ्या गोष्टी पाहूनच आपण हे करते. आता आपले जे व्हिडिओ बघतात ना, अनेक तरुण मंडळी बघतात, अनेक शेती करणारे शेतकरी पण बघतात की ज्यांना काहीतरी व्यवसाय करायचा, कारण की शेतीमध्ये इतका नफा होत नाही. मग त्यांनी शेळी पालन आणि मेंढी पालनामध्ये कसं करावं? त्यांनी मेंढी पालनच करावं त्यांनी जास्त. शेळी पालनामध्ये नाही, शेळी पालनापेक्षा मेंढी पालन सोपं आणि फायद्याचं पण आहे. फायदा हे सोपं आहे. नुकसान व्हायचे चान्सेस कमी आहेत ना. हा नुकसान व्हायचे चान्सेस फार कमी. नुकसान नाहीच. मेंढी पालनात नुकसान नाही, कारण की शांत स्वभावाचे आहेत. त्याला हे करत नाही. त्याचं शेळीला आहे ना थोडं जरी उशीर झाला ना तरी त्या जर कोणाला करायचं नवीन तर त्यांनी कोणत्या जातीपासून करावं तुमच्या अनुभवातून? त्यांनी माडगाळच करावं जास्त. माडगाळ क्रॉस ना. बाकीच्या बाहेरचा जाती आणू नये आणि त्यांच्या त्यापासून करू नये. माडगाळ आणणे, माडगाळपासून करणं. माडगाळ भरपूर मागणी भरपूर आहे. मटणाची त्याची चवळ चांगली. लोक आवडीने व्यापारी आला तर लगेच माल उचलू शकतो. आणि मग वजन वाढ पण चांगली. वजन वाढ चांगली. ज्याला कोणाला चालू करायचंय त्यांनी किती संख्येपासून सुरुवात करावी? 10 संख्येपासून चालू केलं ना चांगली. एक माणूस सांभाळू शकतो आरामात? एक माणूस त्याला काय, एक माणूस आरामशीर. त्याचं किती वेळ लागेल? सकाळी 1-2 तास, संध्याकाळी 2 तास त्याला भरपूर झालं. 2 सकाळी 1 तास, संध्याकाळी 1 तास भरपूर बस झालं. आणि चारा तर आहे असेल तर काय उचलून टाकायचं? त्याचा घरचा चारा असला त्याला काय उचलून टाकणे आणि दुसरं आपल्या शेतातल्या कामाला मोकळं होईल. काय सांगाल की ज्यावेळेस खरेदी करू आपण, आता 10 मेंढ्या खरेदी करू, तेव्हा मेंढी करावी का लहान पिल्लं खरेदी करावी जी की ती 4-5 महिन्याची? नाही कसं होते आता साहेब, आता समजा पिल्लं खरेदी केली बरं का, आता आपण बारकाली अशी पिल्लं खरेदी केली तर त्यांना 6 महिने 8 महिने सांभाळायचं. ज्या वेळेला ते वयात येतील त्याच वेळेला ते लागणार आणि मग तिथून पुढे परत 5 महिने सांभाळायचे. परत टाइम जात होता एवढा. 5 महिन्यानंतर मग ती खाली होणार. मग ते पिल्लाला परत 3 महिने 4 महिने सांभाळायचं, नंतर विकायला येणार. काळ भरात जाणार. मग त्याच्यापेक्षा डायरेक्ट मेंढी खरेदी करून मेंढी खरेदी करणे. गाभण मेंढी खरेदी केली तर उत्तम ना? नाही गाभण समजा तर गाभण जर यायचं मेंढ्या खरेदी करायचं म्हटलं तर समजा किमती जास्त नाही, किमती जास्त असू द्या. जो प्रवास असतो प्रवासामध्ये त्या गाभाडतात. मग कोणत्या याच्यात कराव्या की खाली झालेल्या कराव्या? नाही, मेंढ्या आपल्या गोठ्यावर येऊन लागल्या पाहिजे. कच्ची गाभण पाहिजे जरा. कच्ची गाभण महिन्या 1.5 महिन्याची 2 महिन्याच्या आतल्या गाभण मेंढ्या प्रवासाला सहन करतील. पण ज्या जास्त 3 महिने 4 महिने झाल्या ह्या प्रवासाला त्या सहन नाही की नंतर अडचण नको व्हायला आपल्याला. अडचण नको व्हायला म्हणून आपलं चालू केलं ना ते उलट आपलं फायद्याचं आहे. याच्यामध्ये अडचणी काय काय?
ह्या व्यवसायामध्ये? नाही, शेळ्या मेंढ्याविषयी अडचण काहीच नाही. अडचणी काही लई. तुम्हाला पाळण्यामध्ये, चाऱ्यामध्ये अडचण, औषधांमध्ये अडचण, शेडमध्ये आता अडचण? चारा आपला घरचा आहे, शेड आपलं घरचं जास्त आहे. पण आणि तुमचा आता शेड- अनुभव आहे, जो नवीन करणार त्याला अडचण काय येऊ शकते असं? नाही, त्याला लई अडचण काही नाही. ते शेड साधं असलं तरी चालते. शेडला पैसे घालू नये त्यांनी. मी ज्या वेळेला शेळी फार्म केला त्यावेळेला मी ओपन होतं माझ्याकडे काही शेड नव्हतं, काही नव्हतं, असं ओपन होतं सगळं. त्या ओपनमधून मी काही शेडला एवढे पैसे गुंतवले नाही. शेडला यायला त्याला काही नाही. म्हणजे फक्त एक छप्पर मारलं, बाजूनी जाळी मारली, बस. त्याच्यामध्ये त्या मेंढ्या राहू शकतात. राहू शकते. त्यांना ओपन जागा द्या, नका देऊ, त्यांना काय काय असं काय नाही. काही नाही. जसे आपल्या आईपत्यानुसार करावं. ऐपतीनुसार करायचं. बरोबर आहे. ऐपतीनुसार केलं हा, का मग आहे. माणूस सुधरत चालतो. बरोबर. आणि नुसतं शेडवरती खर्च करून टाकला तर त्याच्यामधून फायदा नाही ना. नाही, खर्च करू नये. शेडला एवढा मोठा खर्च करू नये. साध्यातून करावं. साध्यातून केलेलं चांगलं असते. उलट तेच जर आपण चांगल्या क्वालिटीच्या मेंढ्या आणल्या तर तो फायदा आहे आपल्याला. पुढे चांगल्या क्वालिटीची पिल्लं होणार आपलं. चांगल्या क्वालिटीची पिल्लं होणार. पैसे इथे न घालता शेडला जनावराला पैसे घालवले त्या चांगले. मेंढ्यांमध्ये घालून. मेंढ्याला पैसे घालवले. मंडळी, हे पहा, यांचं शेड आहे. 2 टप्प्यावरती बांधलेले. हे खालचं एक शेड आहे, याची हाईट कमी. आता हे जे बांधले हे नवीन, हे यालाच खिटून बांधले, याची हाईट जास्त आहे. असा गेट आहे इथं. 15x30 बांधलं होतं पहिलं. हे 15x30. हे पहिलं बांधलंय का एवढं उंचीचं? हा, उंचीचं. हे 15x30 आहे. याच्यामध्ये किती शेळ्या किंवा मेंढ्या बसू शकतात 15x30 मध्ये? 50-60 मिनिट बसेल. 40-45 मिनिट सहज बसेल. 40-45 मेंढी. हा, मिनिट सहज बसेल. पिल्लांसाठी वेगळं लागेल जागा? हा, पिल्लांसाठी आहे वेगळं आहे. आणि हे नंतर मग जसं वाढवलं तसं हे जसं नंतर हे बांधलं. जसे ऐपत येईल तसं ते वाढू येईल. पण मग यातलाच पैसा कमवलेला यातच गुंतवला असेल ना? हा, येतच. तुम्ही बाहेर पण मुक्त जागा ठेवलेली आहे इकडं, वरती शेड नाही, काय नाही. नाही, हे यांना उन्हासाठी आपलं यांना बुवा कुणाला उन्हाला जायचंय, त्यांनी आपल्या इकडे बाहेर. आणि हे एकदम भारी केलं बघा, एकदम कमी खर्चामध्ये. हे बघा, जास्त काहीच नाही, एकदम. हे किती बाय किती जागा आहे ही असेल एक अशी 30-32 फुटे अशी. हा, अशी एक 7-8 फुटाची अशी रुंदी असेल. याच्यामध्ये किती प्राण्याला मोकळं फिरायला, म्हणजे 40-50 फिरून जातील आरामात. आरामात. आणि गव्हाणी पण इकडे बाहेरच ठेवल्यात. आणि आतल्या गव्हाणी त्या खराब झाल्यात म्हणून तुम्ही आता टपामध्ये खायला टाकता? हा, टपामध्ये खायला आतल्या खराब. तर धन्यवाद साहेब, खूप चांगली माहिती दिली. जो काही नवीन शेळी पालक आहे, मेंढी पालक आहे, कारण मेंढी पालनाचं पण बरंच फायदा आहे, पण ते काय आहे ते तुम्ही सांगितलं. नाही, मेंढी पालनाचं बरंच मोठं फेड आहे. ठीक आहे, आता माझ्याकडे जवळजवळ ह्या 10-12 जातीच्या मेंढ्या आहेत. हां, काय, पण त्या मेंढ्यांपेक्षा ही माडगाळच सरस आहे. आणि ज्या त्या राज्यात जे ते ब्रीड बरोबर चालतं, तेच ब्रीड वापरणं योग्य आहे. आणि बंदिस्तला आपली माडगाळ क्रॉस जास्त चालते, कारण वजन वाढ पटपट होते. लय वजन. आणि कारण आपण आपल्या खिशातून चारा घालतोय ना, फिरस्तीला फुकट असतंय, इथं बंदिस्तीला आपण चारा खिशातून पैसा घालून चारतोय. ते वजन वाढतं इतकं चांगलं मिळालं तर आपल्याला उत्पन्न चांगलं मिळतं. चांगले. बरोबर. तर भेटूया अशाच एका चांगल्या व्हिडिओमध्ये, एका चांगल्या माहितीसोबत, एका चांगल्या माणसासोबत. धन्यवाद.